नमस्कार मंडळी, आज आम्ही तुम्हाला आहे ना आगरी कोळी लोकांच्या हळदीमध्ये जी मुंडी बनते ना, दाल मुंडी, ती दाखवणार आहोत। सो चला बघूया आपण रेसिपीसाठी आपल्याला काय काय पाहिजे। एक मुंडी घेतली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर, आगरी कोळी मसाला, हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतलाय, चना डाळ भिजत ठेवलेली, ही अर्धा ते 1 तास भिजत ठेवलेली चना डाळ आहे। हे काळं खोबरं भाजून आहे ना त्याची पेस्ट केली, वाटण केले, आणि हे लसूण कोथिंबीर ठेचून घेतलंय। गरम मसाला आहे, जिरा, काळी मिरी, दालचिनी, बडीशेप, धना, लवंग, बडी वेलची, छोटी वेलची, हिरवी वेलची ही, आणि चक्री फूल आणि तूप। हे ना आपल्याला वाटून घ्यायचं व्यवस्थित, ह्याची पावडर करून घ्यायची। हे बघा आपला गरम मसाला वाटून रेडी आहे। बघा आपल्याला कुकर मध्ये बनवायचे जेणेकरून लवकर शिजेल। थोडं तूप टाकायचं, आता तेल टाकूया थोडं, तेल टाकलं, आता कांदा टोमॅटो आहे ना कापलेला ते टाकू। कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला। हे बघा कांदा आपला शिजून झाला, आता त्याच्यामध्ये ना लसूण आणि कोथिंबीर ठेचून ती टाकायची आहे। मग अद्रक लसूण कोथिंबीर मिरची ची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची, मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। आता यामध्ये हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, आगरी कोळी मसाला आणि मीठ टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। हा बघा मगाशी जो गरम मसाला मी तुम्हाला दाखवला ना, तो वाटून घेतलाय बघा, हा टाकायचा आता। गरम मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गरम मसाला मिक्स झाला का त्याच्यामध्ये मुंडी टाकायची आणि मुंडी पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची। आता चना डाळ टाकायची, चना डाळ पण मिक्स करून घ्यायची। आता खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
हे बघा छान तर्री आली आहे. आता आपल्याला कुकर बंद करायचं आहे आणि 7 ते 8 शिट्या मीडियम गॅसवर आपल्याला काढून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे आपली दाल मुंडी रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.